तरी सुद्धा काय होत नाही. आणि आता समजा आपल्याला सुका चारा म्हणजे तुम्हाला पावडर करायची तुमची, बरोबर ना. आता हे काढलं, ह्याच्यामध्ये 4 प्रकार येतात. हे जाळीचं, ही मीडियम आहे, ह्याच्यापेक्षा एक मोठी येते, ह्याच्यापेक्षा अजून एक बारीक, आणि घरचं पीठ दळायचं तर अजून एक बारीक येते. म्हणजे तुमचं घरचं पीठ पण दळता येतं ह्याच्यामध्ये. असं काय नाही की हेच करता येतं. ही बरं, आता ही कुट्टी करायची म्हणल्यावर कोणची चाळणी? शी लावायची. हे लक्षात राहू दे. हां, ह्याचं होल बघायचं, हे होल ह्या पद्धतीनं ठेवायचं. तर लावताना हे बाहेर आलं पाहिजे. ह्याचं हे असं लावलं. आता हे खालून म्हणजे चाळून येणार, आणि हे जे आहे ना प्लेन, ते प्लेन वेगळं आणि हे प्लेन वेगळं. बघा आता हातामध्ये घेऊन बघा दोघांचं काय. ते जाडी ना. हां, हे लक्षात ठेवायचं, नाही तर तुम्ही हे प्लेन खाली घालाल तर हे जात नाही त्याच्यात. जाईल हे. हां, आणि ह्याला इथं हे असतं बाउंड्री, ती ह्याच्यात अडकवायची. म्हणजे ती जाळी लावल्यावर हे लावायचं. हां, हे वरनं लावायचं म्हणजे पॅक झालं. ह्याला वरून लावायचं. हे वरनं लावलं ना की हे तुमचं पॅक झालं, बाहेर काहीच येणार नाही. आणि ह्याला लॉक करायचं. ही झाली चालू. आता ह्याच्यात चालू करून मी तुम्हाला दाखवतो काय काय. आणि जर काय हे आता सगळं तुम्ही हो बुसाच करतो की त्याचं काय टेन्शन नाही. आणि आता काय जगलेले मेंढे हे जर तुम्हाला दाणं टाकायचं आहे, पीठ दळायचं आहे, तर हे इथं मध्ये लावायचं असं ह्याच्यामध्ये. आणि ते इथं भांड आहे, हे भांड ठेवायचं. हां, ते ठेवायचं. शेव शेतून ऑटोमॅटिक पडतं ते गिरणीत. हे ह्याच्यात बसतं वर. हे किती ठेवायचं ते तुमच्यावरती ठेवायचं. म्हणजे जास्त म्हणजे कमी ठेवलं तर बारीक होते. नाही, बारीक प्रश्न नाही. घास लागू नये, त्याला लोड येऊ नये. हां, एवढंच हे कंट्रोल करून ठेवायचं. इथं हे नट टाईट केला की हे लॉक होतं. तेवढंच दाणं पडत राहणार तुमचं. तुम्हाला त्याच्यात टाकत बसणे नाही, काय नाही. हे भरणे लेंड्या ह्याच्यात आम्ही भरतो. लेंड्याचे ऍडजस्ट केलं की झालं. इथून ऑटोमॅटिक ते इथून खाली येतात. आणि हे जे आहे ना आतलं, ह्याच्यातून म्हणजे हे जेव्हा तोडतं म्हणजे बारीक करतं तेव्हा दाणं उडतात ना बाहेर, ते उडू नये म्हणून ते मध्ये लावायचं असे. तोडते वेळेस बाहेर हे हां, त्यातनं बाहेर येऊ नये ना, उडून जाऊ नये किंवा उडून आपल्याला लागू नये म्हणून ते लावायचं. बाकी काय नाही. दिसायला छोटं दिसतंय पण काम भारी. काम भारी. टप आणतो मी, टप लावतो इथं खाली, म्हणजे तो भुसा सर्व जमा होईल. नाही काहीतरी चवळच टाकू ना आपण. म्हणजे अहो ते एवढं पण होणार नाही. तुम्ही आणलंय ना ते बघा तुम्हाला किती होईल. आता 2च मिनिटं तुम्ही आम्हाला हे चांगलं वाळलं प्रॉपर की ह्याच्यातली एक ग्राम वाया जात नाही. हा, मग हे जर सगळं खाल्लं ना साहेब, दिलं की सांगत नाही तुम्ही, तुती चारल्यावर जशी जनावर राहतील तशी ह्यानं तयार होतील. बघा काय टेन्शन नाही. हे कापसाची केलेली हे म्हणजे कापूस कापल्यानंतर राहतं ते. हा, घ्याव का हे कापूस आहे. हा, ओलं आहे म्हणून ते तसं आहे. बरोबर. आता काट्या किती येतात तुमच्या? हो, काट्याच आहेत सगळ्या. अहो आमचं वेस्टेज आहे ही. आता बघा की कसं झालंय ते.
काय वाटतंय एवढं तुम्हाला? फक्त ह्याला कडक वाढवावं लागतं. हा लय म्हणजे सोयाबीन जसं वाळलंय ना तसं वाळू द्या. हे बोललं जे बोंड येते एवढं वरला एवढं बकरी खाणार की हो खात्यात की, पण ह्याच्यात घास पकडतं ना, त्याच्यात मशीन लोड आहे ना. मशीनला घास पकडल. आता तुमचं सोयाबीन आणि ह्यो कडबा आहे ना 5च मिनिटाचं ते होईल. वाळलेलं असल्यामुळे. ते वाळलेलं आहे ना. आता तुमचा कडबा कसा आहे आणि ह्याच्यात कडबा कसा येतोय तुम्हाला, मग हे मेंढरांना घालायचे. ह्याच्यातला आमचा 40% खात्यात. हा आणि 60% असं वाटलं. असं काय होते आता बघा की हे तुमच्या हातातच आहे आमच्या, वाटलं होणार नाही काहीच. म्हणून तर आणि आम्ही तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे हे मेंढ्यापेक्षा जास्त पिल्ले खाते ह्याला. मग आमची पिल्लातनी जो फरक आहे हा? हो. तुला काय वाटतं ही पिल्ली एकदा ह्याला जर सवय लागली ह्याची, आणि तुम्ही म्हणताय ना ती बारली टाकता, आम्ही गुळ पाणी टाकण्याऐवजी तुम्ही बारली टाकून ह्याला जर मिक्स केलं तर आणखीन जास्त खातील. अजून जास्त खाणार. काय करायचे नाही लय चांगलं नाही. मग हे म्हणून हे मशीन पाहिजे. नाही बरोबर आहे. हे तेच बघण्यासाठीच म्हणलं हे आपल्या इकडले जी चार आहेत. हा मी येण्याचं कारण म्हणजे कसं आहे, आपल्या इकडची चार आहे नेमके कशी होती ते बघण्यासाठी आलो. फक्त ह्याला थोडंसं वाळवायला लागतं. म्हणजे कसल्याही काटे असू द्या तुमच्या अंगठ्या एवढं जाड जरी असलं तरी याच्यातनं पावडर. दुसरी मशीन आहे ना आपल्याकडे. हा नाही दुसरी नाही कडबा कुठे आहे ना? शे जे आहे ना, हे डायरेक्ट आता आमचे ही समजा तुमची पळाटी आहे. हा ही कोणची ही तुतीच्या तुतीच्या काढायची समजा, तशी आमची पळाटी असते. मग तशीच पावडर होते का डायरेक्ट? तशीच होते, वल्ल नाही होणार. हा हे म्हणायचं. वाळक करायचे, ह्याच्यात पावडर करायचं तर वाळवायचं. आमचं हाय कसं अशी आहे? जर काडी मध्ये ऐका ना. घातली वाळक हाय असं घाला, हाय ही राहती हे हाय असं. कापूस तयार होते ना बघा. ते नाही ना जमणार मग. नाही बोंड तर आपली अशी फुटणारच आहे. कशी असं आपण वाळू जरी कुठे बी करून घातलं तरी कापूस तयार होणारच आहे ना. आपण आपल्या पण मशीननं नाही नाही करायची. तुमच्या असं मशनीनं, करायचं. हा तुमच्या मशनीनं असं कुट्टी आणि करायचं वाळवायचं. आणि वाळवत घालायचं, आणि ते वाळलं ना की मग ह्याच्यात टाक. पावडर तयार करायची. तेच ना. आता तो कडबा आहे बघा, तुम्हाला कडबा दाखवतो. हे तुमचा कडबा आहे. आता ही जी दांडकं येतं तुमची, हो हो. ही मेंढरं खात नाहीत. आणि ही क्वालिटी म्हणजे आमची लो क्वालिटी बरं का. हो की कसलं आहे, हा, शिपट कडबा होते. नाही नाही कसलाही असू द्या. आता ह्याच्यात बघा तुम्हाला कसं होतंय. ही आपलं पांढरा शिपट कडबा होते ना आपला. आणि ह्याच्यात कुट्टी करून ठेवा ना. नका होते काय नाही. जेव ही मिक्स सोयाबीन पण आहे सोयाबीन आणि ज्वारी पण आहे. आणि हे कापूस आणि हे सोयाबीन, हा म्हणजे हे तेल वर्गीयच आहे दोन्ही पण. सर्व सर्व. आणि ज्वारी एक दल होते आणि हे द्विदल होते द्विदल. दोन्ही. पण ह्याचा जो काड्या राहतात आहे तुमच्या, त्या राहत नाही. आणि हे वाळवून ठेवल्यावर आपल्याला 1 वर्ष काही होत नाही ना. आता हे गेल्या वर्षाचंच आहे आमचं. आणखीन ज्वारी आली, आणखीन आहे पांढरं शिपट आहे ना बघ ना.
हे आपल्या ज्वारीचा कलर नाही, पण आपलं घेतलं होतं ना. माणसानं खायचं नाही हे कारखान्यातून आणल्यासारखं. बघ आमची गेल्या वर्षाची आहे माणसानं खाण्यासारखं हे. हो, बरं. पूर्ण हे ते पिशवी भरली. ते तुमचं बघून तर 4 एकर ज्वारी केली मी. हा, मग असलं जर मशीन असेल तुम्हाला काय त्रास आहे? ज्वारीचं बुसकट सुद्धा हे करायचं जमतं ते. हो सर्व तुम्ही जी कंच काढून जे करता ना ते पण ह्याच्यात टाकायचं. काय जमते. आणि मला वाटतं ओल्या चाऱ्यापेक्षा मेंढरी सुका चारा जेवढा देता येईल तेवढ्या तेवढा द्यायचा. ओला चारा दे आमच्याकडे वालाच कमी आहे. ओला नाहीच दिला ना फक्त मुरगास थोडा नॉर्मल ठेवायचा. गाभण ज्या मेंढ्या येतात त्यांच्यासाठी बाबा आपल्याला ह्या आणि बाकी ह्याच्यावर ठेवलं तरी सर्वात उत्तम. मग तर चांगलंच आहे की आमच्याकडे हे किती भेटतंय. हो. पण असलं पाहिजे ना तुमच्याकडे एक हा ना, ते तर आता ते पाहिजे ना या. हे घ्यायच्या आधी तुमच्याकडे आलो. नाही आता बघितलंयच तुम्ही कसं चालतंय. त्यांची चालू होती तिथं. हा मी म्हणलं हे म्हणू लागला टाकून बघू म्हणलं इथं टाकायचं. म्हणलं आपल्याला साहेबाकडे जायचंय. अजिबात म्हणजे ना आणि ठेवायला पण सोपं. 1000 कडबा ठेवायचा तर एवढं मोठं जागा लागली असती हो आणि तरी सुद्धा राहिलं 1000 कडब्याचं 5 टनात राहिले. म्हणजे 1000 कडबा बहुतेक 2 एकरचा. 3-4 2 एकर जागा घेतली वरची तर मोकळी. हो वरचं मोकळंच होतं पण 5 टनाची बॅग आहे. 2 एकर मध्ये 1000 कडबा होत असेल. 2 एकरचं 5 बाय 5च्या जागेत राहणार. ठेवायला पण त्रास नाही कशाला ह्यालाही त्रास नाही. मोठ्या कुट्टीतनं कडबा कुट्टी करून ठेवायचा. जा वेळ भेटेल आपलं चालू करायचं. नाही नाही आम्ही म्हणजे आता उन्हाळ्यातच त्याचं ते वाळला कडबा शेतातून आणतो आम्ही. हो की वाळाला आणला ना हा. की डायरेक्ट ह्याच्यात नाही टाकायचं. ह्याचं तोंड बारीक आहे ना. हा त्याला कुट्टी करा. मोठी कुट्टी करायची आणि ठेवायचं. हा. आणि जा तुम्हाला वेळ भेटेल हा. तर आपलं हे चालू करायचं. पावडर करून स्टोअर करत न्यायचं. एक मावशी लावली आपलं रोजानं. तिला दिवसभर म्हणायची हो की टाकीत राह माय मुठ 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 बस. टाकीत राहती. काय दुसरं काय करायचं नाही. हा मध्ये काय हात द्यायचा संबंध नाही, काय नाही. नाही 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 तसलं काय नाही. त्याचा हात कमीत कमी पुढे येते. इतका 1 हात 1.5 हात हो तिला काय करायचंच नाही ना पुढं. फक्त म्हणजे बाई टाकायचं. बी ते करू शकते काम. बस नाहीच तर मग ते तसलं भांडं लावून ठेवायचं वर. ते वर खालनं जरा मोठं करायचं. पडते आपोआप ते. हो. पडतंय का? हो पडतं पडतं. अच्छा अच्छा अच्छा. ते टेन्शन नाही. आता आमच्याकडे तुती माझ्या डोक्यात कसं आहे हे कोरडं असं करून ठेवायचं ह्या मशीन. आणि तुती हादगा आणि शेवगा. तुम्ही तुतीच्या असल्या जरी सराटे आणून कापल्या ना आणि ह्याच्यात कुट्टी केली हिरवा चारा म्हणून खालची प्लेट बदलायची आता आणि हिरवा चारा केला ना ह्या काट्या सुद्धा राहत नाहीत. आपण खातोत का पान पान नवं ते पान हे खातोत का? हा एवढं तेज आहे आता आमच्या तुतीवर. पण ती पानापेक्षा ही जी दांडी आहे ना गाडी. त्याच्यात पण प्रोटीन आहे. हो ना हो ना. आणि मग त्याचा चुरा जर करून ह्याच्यात केला तिथं वाळलेल्या काळीची बी आपण करू शकतो. हो. फेकून देत नाही, किती काय आपण. हो आमच्या इकडं तर अशी बांधणं मांजर नसते. फेकून दे जर. म्हणून आम्ही लोकांना काय सांगतोय की तुमच्याकडे सर्व उपलब्ध आहे फक्त हे असलं पाहिजे एक. नाही नाही बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना जी तुम्ही जे म्हणताय ना की पिल्लं आमच्याकडची लहान होते ते त्याचं कारणच हे ना की त्यांना असं बारीक चारा पाहिजे ना. तुमचे अर्ध पिलू बघा माझं. ओके नाही नाही तसं नाही पण तयारीला बी आणि height आता ला बी. पिल्लाचं कसं आहे लहान पिल्ला असल्यामुळं काय होते तुमचा हा कडबा खाणार नाही. तुमचा कडबा हे खाणार नाही. सोयाबीनची पानं थोडं खायला आणि ती कापूस नाही खाणार. नाही कापूस कारण- कापूस 50% शिल्लक राहत. नाही नाही लहान पिल्लं खाणार नाहीत. नाही नाही कारण त्याचं तोंड लहान आतडं लहान आणि तुम्ही एवढं मोठं दिलं की खाणार कसं. मग त्याला खायला काय शे हे जी माती चाटते ती माती समजून ते चाटतं. ही मातीच आहे समजा त्यांची. त्यांच्यासाठी मातीच आहे. हा. कारण त्याला चारा विरा हे काय गोष्टी कळतच लहानपणात नाही. कळत नाही पण माती समजून ते खातं आणि त्याच्यामुळे ते तसं दिसते ते पिल्लं. 100% ती गोष्ट आहे. म्हणून मी सांगितलं आणि खाली ठेवण्यात आणि वर ठेवण्यात फरक करायचा आणि मग बघायचं अर्धी पिल्लं खाली ठेवायची ना अर्धी वर ठेवायची. हे वरच करावं लागलं. पर्याय नाही. मेंढी पालन करायचं तर हे 2 गोष्टी तामझाम करावंच मशीन लागणार. महाग आहे काही आता. 56,000 रुपयाची मशीन आहे. नाही नाही हे काय म्हणला भाऊ आपल्या पैसे कुठं 20 पिल्लं? मेंढ्या आहेत ऐका की हा. कुठं 20 मेंढ्या आहेत एवढी महागाची मशीन कशाला घ्यायची. हा त्याच्यावरची मी म्हणतो आणखी 4-5 मेंढ्या घेऊ. असं मग खरं बरं का आम्ही येताना चर्चा झाली. अच्छा तर मग म्हणलं चल आणि तिथं सगळं बारकाईनं बघ हा. आणि जर तुला वाटली तर घेऊन जाऊ. आता ते शिंगवाला तुम्ही बघितलाय 4 महिने किती 3 महिन्याचे. महिन्याचा. का नाही पैसे येणार पण त्याला चारा असा असेल. बरं साहेब खरं सांगतो आपल्याला त्या मेंढ्याचं म्हणजे आपण जे ते
कोणी 25 म्हणतंय ते नाही, तसलं नाही करायचं आपण. आपल्याला हे 10,000 दिल्यास परवडतंय का नाही? तुम्हाला पण परवडते, मला पण परवडते, फक्त चारा असा तुम्ही केला पाहिजे. तुमचं कारण- शिकवल्याची येड काय नाही, आमच्याकडे 15,000 जाते. नाही, आपण तसलं घेतच नाही. 15 तयारीत लय. म्हणजे आपण घेत नाही, कारण आपण काय सर्वांना समजलं पाहिजे आणि सर्वांना परवडलं पाहिजे. फक्त तुम्ही जो चारा वेस्ट घालताय त्याच्यामुळे तुमची कॉस्ट वाढते. आम्ही 1 ग्राम वाया घालवत नाही, त्याच्यामुळं आम्हाला हे परवडतं. नाही, हे बरोबर आहे हे. आता तुमचा जो चारा जो वाया जातोय, कापूस म्हणा, सोयाबीन म्हणा किंवा ज्वारी, अहो हे आम्ही फेकून देतात कापूस. हा आता बघा ते फेकून देताय, तुम्ही बघितले ना, त्याच्यात नुसतं जर तसं दळून काढलं. व्हिडिओ बघून मी ती कुट्टी केली. हा, आज 2 महिने झालं माझे मेंढे त्याच्यावर चरायला तसले खालद्यावर आणि तयार झालेत. आणि ते सोयाबीनची जर पावडर केली तुम्ही आणि ह्यो जो नाहीतर मग फुकून देत राहणार. बरं आम्ही अर्धी माझ्याकडे 15 एकर कापूस होता. मी 5 एकर ठेवलाय फक्त तुमचं बघून. बाकीचं बाकीचा ते मेंढपाळ असतात ना, हा हा त्यांना चारायला आणि त्यांना उपटून द्यायला लावली, म्हणजे पळाटी. म्हणून आम्ही काय सांगतो, मेंढी पालन म्हणजे बाळूमामाने काय सांगितलेलं, कुसळ खाऊन जगणारी जात म्हणजे मेंढर. चारा खाऊन जगणारं तर लांबच राहिलं, पण कुसळ खाऊन जगणारं म्हणजे मेंढरू. मग त्याला जर असं तर काय केलं आपण, खर्च वाचतो. खर्च वाचला की आपली जी कॉस्ट आहे ती वाचती. मग तुम्ही पिल्लं कसंही विका आणि कितीला विका. आणि वाळवून समजा ती 1 वर्ष नाही 2 वर्ष राहील ना. अहो हे गेल्या वर्ष, त्याला काहीच होणार नाही. आता आमचा पाऊस आणि तुमचा पाऊस जमीन आसमानचा फरक. तुमचा अशा उन्हाळ्यात जी पाऊस आहे का ते तुमच्याकडे आमचा पावसाळ्यात. पावसाळ्यात. आणि अशात जर हा कडबा सफेद राहतोय हा. म्हणजे गेल्या वर्षाचा, मग तुमच्याकडे कसं राहील. आणि आमच्याकडे ऊनच लागत नाही तरी असा कडबा शुभ्र व्हाईट आहे. मग विचार करा. नाही नाही, आता आमचं ती आणलेलं हे म्हणजे नंबर 3चा कडबा आहे. हा, पण जरी काय केलं तरी आणि त्याला चांगलं असं निघालं. करून ठेवलं, हा. नंबर 1च झालं ना. नंबर 3 असू द्या, नाही तर काय असू द्या. आम्ही म्हणतो ना, चाऱ्यावरती प्रक्रिया केली पाहिजे, तर ही केली पाहिजे तुम्ही. नाही नाही, हे तर करावंच लागेल जर म्हणजे करायचं असले चांगल्या तर. चांगलं मेंढी पालन करायचं तर ह्या 2 गोष्टी कराव्या लागणार. उंच शेड आणि त्यांची लघवी तुम्ही म्हणला ना, तसं ते त्यांचा आजार. त्यांची माती आणि लघवी 2 गोष्टी. लहान पिल्लांनी माती नाही खाल्ली की आमच्यासारखी पिल्लं होणार, आणि उंचीवरती असल्याने लघवी नाही लागली की मग ते काही विषयच नाही. नाही. आता आमचं पिल्लू तुमच्यावनी असतं 2 महिन्याचं, हां, पण त्याला पोटभर खायला नाही. खायला आहे की, चारा कमी माती जास्त. नाही खायला आहे सर्व, पण त्याला ते खाता येत नाही. त्या पद्धतीतनं नाही ना. हा. शिव कडबा ते खाणार नाही बारकं पिल्लं, नाही खात. आणि शे टाका की. नाही, पण आता सगळ्या मेंढ्या आता आम्ही टाकतोच, समजा संध्याकाळी 4 वाजता टाकतो. टाकल्यावरती 1 घंट्यात सगळ्या मेंढ्या शॉर्ट करून देतात. 1 घंट्यात ते पिल्लू किती खाणार आहे? किती खाऊन घाण. आणि हे तेच, भानगड आहे तिथं. आणि तोच चारा जसं आम्ही केलंय आता बाहेर पिल्लांसाठी वेगळं बघितलं. वेगळं, आणि ते त्यांची ती या तिथं खा आणि मध्ये जा. आणि जर असा बारीक आणि चारा आपण असेल, पिलू का बाहेर यायले म्हणून मग आपण आम्ही काय करतो, फळी लाव म्हणजे पिलू बाहेर येते ना. कुठं काही कर. त्याला येऊन नाही द्यायचं. येऊ द्यायचं नाही. म्हणून आम्ही पिल्लासाठी सेपरेट चारा खायला ठेवतो आणि माद्यांसाठी वेगळं ठेवतो. म्हणजे ते जास्त वेळ खाल्लं तरी त्याला खाता यावं. आणि असा चारा असल्यामुळे काय होतंय, लय खात नाही ना. नाही नाही, आणि हे काय आहे, त्याच्यात पहिल्यांदा आपण लहान असताना काप स्टार्टर ठेवतो, मग ते काप स्टार्टर म्हणून खातं माती चाटल्यासारखं, आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं, चालू करायचं. आणि पुन्हा काप स्टार्टर बंद करतात. काप स्टार्टर 3-4 महिन्यानंतर बंद करून टाकायचं. सकाळचं थोडं टाकायचं. आमची आता 5 महिन्याची बी झाली तरी चालूच आहे. नाही सोयाबीन मग आपल्याला मेंढी पालन परवडत परवडायचं नाही. मग परवडणार कसं. म्हणून काय करायचं, 3 महिन्यापर्यंत पिल्लांना काप स्टार्टर पण द्यायचं. तयार नाहीत ना तुमच्या. तुम्ही खाली केलं आणि चारा जर असा आणि माती. मुतारीन माती आणि चारा एवढा जर जाड असेल तर ते तयारच होणार नाही ना. काही करा तुम्ही, कितीही करा. आणि त्यातलंच अर्ध काम आहे तुम्हाला. झाडू मारायचा नाही, शेड उंचीवर असेल तर मुतारीचा त्याचा प्रश्न नाही, ते माती खाणार नाही. आणि चारा असा जर बारीक असेल तर गव्हाणी लोटायची, जागा लागती. गव्हाण्या पण लोटायच्या नाही तुम्हाला. तुम्ही रोज त्यातला अर्ध काढत असाल. आणि 2 वेळेस हा, आम्ही ते काढतच नाही ना. सकाळी एकदा सकाळ टाकलं, दुपारा काढायचं, दुपारा टाकलं, संध्याकाळी काढायचं. आणि परत नवीन टाकायचं. हा. आम्ही काय करतो, त्याच्यातच नवीन टाकतो. राहतच नाही काय तर झाडच काय मारायचं. मग आणि एवढा बारीक जर चारा असेल, आता मका जरी तुम्ही ह्याच्यात कुट्टी केला ना, म्हणजे मुरघास किंवा ज्वारी करा, कोबी किसतो ना आपण भाजी, चायनीजला कसा कोबी किसलेला असतो त्या टाईपमध्ये किसतं ते. तुम्हाला दाणाही दिसणार नाही ना, ज्वारीचं काहीच दिसणार नाही ना, मक्याचं काही दिसणार नाही, काय होणारच नाही. ही म्हणजे आणि किती चिपाडं घेता ती, म्हणजे समजा मक्याचे असतील तर 2-2 घेतं, पण टाकणारी 3-4 पाहिजे. तर
म्हणजे 2 असं 0 मिनिटातच संपित. लगेच 0 मिनिटातच म्हणजे काय लोक देत नाही की ते बाहेर फेक. हा 2-3 ठेवायची तर इकडे वडायला काय नाही नुसतं टाकत राहायचं 2-2 टाकायची कारण त्याचं तोंड लहान आहे. पण आतमध्ये गेलं ना की एवढं फिल्टर करतं ना ते मक्याला की तुमचा मका आहे का काय टाकलं हेच कुणाला कळणार नाही. 2 म्हणजे आपण जसं कापसाच्या 2 टाकतो हा तशा मकाच्या 2. मकाच्या 2 शेंडा पुढं करायचा आणि बुडका मागं ठेवायचा. आपल्याकडे जसं पिंडी लावते हा पिंडी चालणार नाही. नाही कारण त्याचं तोंड लहान आहे ना त्याला कणीस असल्यामुळे आणि मका एका घंट्यात तरी तेवढं करतो. तरी तेवढं करते 700 किलो काढतं. 2 वेची पडून मला तरी घंट्यामध्ये बरंच होईल. अहो घंट्यामध्ये नाही ते नुसतं ठेवलं की ते वरतंय आतमध्ये. ठेवलं ना तुम्ही त्याची पाड आणि त्याच्या एकदा प्लेटमध्ये आलं की ते वरते. नाही, एक जमतंय ना, एक जणांना पिंडी घेऊन उभा टाकायचं. नाही असं आम्ही काय करतो असं उभं करून ठेवतो. उभा जेव्हा मका आणून करतो सकाळचा आणून उभा करणे संध्याकाळी हे चालू केलं मुलगी मला देते मी ह्याच्यात टाकतो मिसेस तिकडे चारा वाढायला. बस 3 माणसात आम्ही 700 किलो एका तासात करतो. आता मी आणल्यात 1 टनाचे 5 बॅग आणून ठेवल्या मोठ्या. हा आता आपला ज्वारी समजा आता हुरड्यात येईल 1.25 एकर आणि काही लहान नाही आणि आता 12 गुंठे असेल आपला मका. हो. तर किती बॅग लागतील समजा त्याला? 12 गुंठेचा मका म्हणलं तरी 12 गुंठे मका 7 बॅगा भरते. पण त्याच्यापेक्षा असलं एक भरा ना मुरगासाला. ते पोल आहे ते पोल ते हे मान. नाही मक्का तुमच्याकडे कशी एकराला 1 बॅग होती आपलं गुंट्याला 1 बॅग होती. मुरघास हो होय हे गुंट्याला नाही व्हायची बाबा. इकडे आमच्याकडे जी खाली करतात ना सातारा वगैरे 1.25 गुंठ्यात 1 बॅग होती. होती मग आपणची मका अशी इतकी वाढलेली आहे. हा मग आमची असं दाट आहे. मग 100% 1 बॅग फळ होणार. असं एवढं आहे. आणि मुरगास करताना काय होतं मुरगास स्पंज होतो तो बरं, मक्याचा. आता आपल्याकडे लहान मोठे 30 आहेत 30 आहेत. आणि आता म्हणजे यायला झाल्यात मेंढ्या तर त्याचे 15 45 होतील. 45 होणार आहे समजा आता पुढच्या महिन्यात. तर किती लागेल बरं? मुरगास तुम्ही म्हणजे 15 हे 50% 15 हे 60% घ्यायचं 60-70. हां. जे आपल्याकडे जास्त आहे ना हां, ते जास्त घ्यायचं हां, आणि जे कमी आहे त्याला थोडं घ्यायचं. अच्छा. समजा तुमचा हे आपलं नाही मी मुरगास बी भरपूर नाही आपल्याकडे जे जास्त फुकट आहे ना फुकट आहे मग ते जास्त घ्यायचं. हे जे आहे का सोयाबीनचं भुसकट सोयाबीन हरभरा कापूस आणि कापूस हा फुकट आहे. हे 70% घ्यायचं आणि हे 30% मुरगास घ्या. संपला ना विषय. आणि मग तर खुराकाची गरज नाही कशी काय गरज नाही. अहो ते कपाशी तुमची जी आहे ती खुराकच आहे की. खुराकच त्याच्यात 20% खुराक आहे समजा. हा मग म्हणजे आमच्या दिमाग ते तर आमच्याकडे किती भेटते पुन्हा. किती बी मग तेच की आता ते वाळवायची थोडी. काल ती नगरवाली आली होती ना ती काय म्हणली तर मका जे काढते दाणं आणि त्याच्यात आतमध्ये ते राहते त्याला काय बोलते तुमच्याकडे आता ठोस कणीस म्हणजे हा बिटी म्हणजे. बिटी. हं. त्या बिटी म्हणले तर आमच्याकडे एवढी पेटवतात ना की 1 महिना पेटतं. हो. आणि त्याचा जर सुकाचारा केला असा त्या बिटींचा नुसत्या वर्षभर पुरल ना तुमचा सुकाचारा. हो. हो, आमच्याकडे नाही नाही म्हणजे ज्या काही भागात तिकडं असतं आहे नगरकडे आहे बरोबर आहे ती मग त्या नुसत्या बिटी दाणे नाही काढून घेते आणि ते बिटी जे राहते बुडाला. ती फेकून देते. हा फेकून मग देते. ती बिटी नुसती ह्याच्यात करा ना बारीक हो. पौष्टिक आहे ती. पौष्टिक आहे ना ते. मक्का चुनी कशाची बनती बिटी सकटच बनती ना बिटी सगळं बोलते. हो. त्याच्यामुळे तर स्वस्त म्हणून तर 12 रुपये किलो आहे ना. हा, हा, हा. मग हे लोकांनी आपण विचारच बारीक करणार ना म्हणून आपलं मेंढीपालन कमी आहे. आता आमच्याकडे चारा नाही आपलं म्हणून सोनं देतो त्या व्यापाऱ्याला आणि पुन्हा कचरा- सार घेता म्हणजे त्याच पैसे आपल्याकडे सगळं हे सगळ्या काय गोष्टी येतात. तुमच्याकडे सगळं असल्यामुळे तुम्ही कोण हे असं उद्योग करत नाही. आमच्याकडे मिळत नाही ना म्हणून हे उद्योग करतो आम्ही. नाही पण एवढं म्हणजे तुमच्याकडं खाद्य नसताना ही जी प्राणी हां ती म्हणजे आमच्यासारख्याच्या म्हणजे ठेका दिल्यासारखं पण तुमच्याकडे आहे तरी पण होईना हं. कारण तुम्ही ती प्रक्रिया करा ना. तुम्ही जर अशी एक मशीन घेतली ना असं जर सर्व बारीक केलं ह्याच्यात डबल होणार. हे तर काहीच नाही मी सांगतोय ना तुम्हाला ह्याच्यात डबल नाही प्राणी झाले तर मला विचारा. नाही एवढी झाली तर आम्ही लई म्हणजे खुश म्हणजे आम्ही म्हणजे गड जिंकल्यासारखं. बघा याची अहो मी तुम्हाला सांगतो ना हा जो चारा आहे ना तुम्ही नुसता एवढा बारीक करा आणि तुमच्या प्राण्यांना घाला. लहान पिल्लं का खात नाही तर तुमची तर हा विषय तुमच्याकडे मी जवळपास 9 महिने झालं करून समजा. हां आता ते तर आणखीन प्राणी मी म्हणजे टाकीतच राहिले त्यांना खायला. हां आणि ती मला काही कधी जाऊन प्राणी फक्त आता 1 पिल्लू जरा चांगलं दिसायले का हो. नाही पण तर बरोबर आहे ना. गेलं की मी ते काय करावं लागेल बाबा ह्या मेंढ्याली खुराक चालू आहे बारली चालू आहे संध्याकाळी खुराक हो पण ते 17 टोप त्यांना हे बघा म्हणजे प्राणी लहान आहे हं.
नंबर नाही आमच्याकडे.